जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण निघालोय उरण येथील द्रोणागिरी किल्ल्यावरती। मित्रांनो, आपण आता उरणच्या बस डेपो इथं पोहोचलेलो आहोत आणि जो पाठीमागं तुम्हाला दिसतोय तो द्रोणागिरी किल्ला आहे। आणि बस डेपोच्या एक्झॅक्ट पाठीमागं बॅक साईडला डाऊननगर हे गाव आहे, तिथून आपल्याला जायचं आहे। चला, आपण आता डाऊननगर येथे आज पोहोचलेलो आहोत। डाऊननगर गावामध्ये बाईक पार्क केली आणि हा जो रस्ता दिसतोय तुम्हाला तो महाराष्ट्र शासनाचा बोर्ड देखील लागलेला आहे, तो बघू शकता तुम्ही। आणि तिथून सरळ हा जो रस्ता किल्ल्याकडे जातो। थोडाच पुढे आल्यानंतर हा एक आणखीन एक बोर्ड दिसेल। इथून दोन रस्ते आहेत, एक लेफ्टला जातो पण आपल्याला लेफ्टला नाही जायचं आहे, राईटला जायचं आहे वरती। तो रस्ता हा किल्ल्याकडे जाणार आहे। आज आपल्यासोबत सोमेश पण आहे। हाय गाइस। वार आज रविवार, पण आता काय कोंबडीला हातला तर मार खायला लागेल। आपण आता डाऊननगर मधून वाडी वगैरे पूर्ण पार करून द्रोणागिरी किल्ल्याच्या पायथ्याशी आलेलो आहोत। आणि तुम्हाला हा बोर्ड पाहायला मिळतो, किल्ले द्रोणागिरी आपले सहर्ष स्वागत आहे। इथे काही सूचना पण दिलेल्या आहेत, त्या नीट वाचायच्या आहेत। आणि त्यानंतर यावर बाजूने आपल्याला किल्ल्याकडे जायचा मार्ग आपल्याला दिसेल। या, आता आपण पोचलो, थोडा अंतर पार केले पायथ्यापासून आणि इथे पूर्ण तुम्हाला किल्ल्याची माहिती पाहायला मिळते। आणि हे आपलं हनुमानाचं छोटंसं मंदिर आहे आणि हा पुढे जायचा रस्ता आहे। जो आपण आज किल्ला ट्रेक करणार आहोत तो साधारण त्याची उंची आहे 910 फूट उंची आहे। चला पाहूया आपण पुढे काय होतंय। आज आपल्यासोबत ट्रेकिंगला सोमेश पण आलेला आहे। सोमेश आणि मी दोघंच निघालो आहे आणि बघू शकता इथं कसं पूर्ण घनदाट जंगल वाटतंय। संडे आहे पण लोक काय तेवढी दिसत नाहीत। गोलू दमलाय पूर्ण। गोलू चल रे। हे गणपतीचं मंदिर बघा। हा किल्ल्याचा दरवाजा आहे आणि ह्या किल्ल्यावर सातवाहन, चालुक्य, यादव, पोर्तुगीज, आदिलशाह आणि इंग्रज यासारखे अनेक राज्यांनी राज्य केले। किल्ल्यावरती आपण पोचताच आपल्याला पाहायला मिळेल आणि या साईडला हा किल्ला आहे। आणि हे बघा इकडं खाली दाखव, हा बघा कोण मूर्ख आलते हा किल्ल्यावरती खाऊन इथंच फेकून गेलेले आहेत। खालती एवढ्या सूचना लिहून पण लोकांना काही समजत नाही, मूर्ख लोक आहेत। आता हे आपण खालती डस्टबिनमध्ये नेऊन फेकणार आहोत। आपल्या मागे जो दिसतोय तुम्हाला वाटेल हा कसा किल्ला आहे, हा किल्ला नाही, हा चर्च बांधला आहे। इसवी सन 1530 मध्ये जेव्हा पोर्तुगीजांना ताब्यात हा जेव्हा किल्ला होता, तर दुरुस्तीच्या दरम्यान त्यावेळी हा इथे चर्च बांधलेला आहे। आणि या साईडला दोन तुम्हाला पाण्याच्या टाक्या पण पाहायला मिळतील। आता त्या टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे दिसत नसतील। थोडा जवळ आहे सोमेश, या पाण्याच्या टाक्या दाखव। किल्ल्यावरती गगोनी आणि गजोनी अशा दोन पाण्याच्या टाक्या तुम्हाला आढळतील। आणि हा जो चर्च आहे त्याचं नाव नोसा सेनारा द पेन्ना हे नाव आहे। हा 16व्या शतकात आदिलशाहच्या ताब्यात देखील हा किल्ला होता। त्यानंतर इंग्रजांच्या ताब्यात हा किल्ला आला। त्याच्यानंतर 10 मार्च 1739 रोजी आपले मानाजी आंग्रे यांनी हा किल्ला इंग्रजाविरुद्ध लढा देऊन जिंकून घेतला। इकडे एक दरवाजा आहे छोटासा। ही किल्ल्याची मागची बाजू आहे। उभ्या मागच्या बाजूला काय आहे, ही काय किल्ल्याची तटबंदी आहे। द्रोणागिरी हा किल्ला करंजा गावाजवळ असून मुंबई बेटाच्या रक्षणासाठी हा किल्ला बांधला होता। आपण डाऊननगर या गावातून आलोत, त्या साईडनं जो दक्षिणेकडून तो दरवाजा आपल्याला दिसला आणि जो दुसरा एक दरवाजा आहे त्या साईडला गोलू दरवाजा दाखव।
हा देखील दरवाजा आहे. हा जो पाहूया आपण कुठून येतोय. थोडा आपण खालती उतरूयात आणि पाहूयात. जशी त्या साईडने यायला रस्ता वाट होती आपल्याला, सेम वाट इकडं पण आहे. हा किल्ल्याचा बुरुज इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. अजून खालती जाऊयात, काय आहे बघूया इकडे या साईडला. फर्स्ट टाइम मी या साईडला आलोय. याच्या आधी पण मी द्रोणगिरी किल्ल्यावरती आलो होतो, परंतु या साईडला बॅक साईडला आलो नाही. इकडे जाऊन बघूया काय आहे. मेन म्हणजे मला आता समजलं, किल्ल्याचा हा महादरवाजा आहे. जो किल्ल्याचा मेन दरवाजा होता तो हा महादरवाजा इथे आहे. तरी थोडं खाली मी जातोच, काय विषय आहे बघू. ही देखील वाट किल्ल्यावरतीच येते. हा थोडा रस्ता खराब असल्या कारणामुळे मला तर वाटतं सर्व लोक डावनगर तिथून येत असतील. मित्रांनो, विषय असं झाला की आपण डावनगरमधून वाडी वगैरे करत आपण वरती आलो. तो दरवाजा होता, तो दक्षिणेकडील दरवाजा होता. आणि हा मुख्य दरवाजा आहे, या तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथं गणपतीची मूर्ती आहे. हे बघा, कोरीव काम तुम्हाला पाहायला मिळते. हा पूर्ण कोरीव कामामध्ये बनवलेला आहे, त्रिशूळ आहे इथं. आणि माझा अंदाज आहे, ही मूर्ती महानाजी आंग्रे यांनी जेव्हा हा किल्ला जिंकला तेव्हा स्थापन केली असावी. कारण का हे तुम्ही बघू शकता, तर बांधकाम पूर्ण जुनं आहे. आणि पुन्हा नवीन एक मूर्तीचं स्थापन केलेली आहे. ही पण खूप मूर्ती जुनी वाटते. हे फक्त मंदिर बांधकाम नवीन केलेलं आहे. इकडे आल्यावरती मला ही माहिती मिळाली. याआधी मी या साईडला आलो नव्हतो. आल्यानंतर मला समजलं का हा महादरवाजा आहे. आपण जिकडून आलो तो महादरवाजा नाही, तो दक्षिणेकडून एक दरवाजा आहे. का तिकडून लोक जास्त येतात, कारण का तो सोपा मार्ग आहे. इकडचा मार्ग थोडा खडतर आहे. आणखीन एक इकडे रस्ता जातोय, आलोय तर बघूनच घेऊया काय विषय आहे. सर्व माहिती पाहूया. रस्ता तर दिसतोय हा, चला बघूच काय विषय. आज पूर्णच माहिती घेऊनच जाऊयात किल्ल्याची. वरती आल्यानंतर दोन वाटा आहेत, पाऊल वाटा आहेत. इकडं लेफ्टला आहे काय, राईटला आहे काय. पाण्याची टाकी हे लिहिलेलं आहे. इकडं दाखव बोलू. हा इथं पाणी टाकी लिहिलेलं आहे. चला, मला वाटलेलं इकडं काहीतरी असणार आणि आपल्याला पाण्याची टाकी पाहिजे आहे. ज्यांनी कोणी इथं लिहिलं आहे त्याचे खूप खूप धन्यवाद. फर्स्ट टाईम मी इकडं घुसलो त्यावेळेस मला काही दिसलं नाही, परंतु आता पाण्याची टाकी आहे बोलत. बघूया पुढे जाऊन. मित्रांनो, मी भरपूर पुढं आलो आहे. तिथे लिहिलं होतं पाण्याची टाकी आहे काय, बघूया आता. थोडंसं अंतर अजून. रस्ता तर आहे, पाऊल वाटा आहेत, पण काय विषय असा आहे, थोडं कन्फ्युजनमध्ये आहोत आपण. दोन दोन पाऊल वाटा आहेत. थोडं तरी प्रयत्न करूयात. आता आपण लगभग हा जो डोंगर उतरलो ना, तर डायरेक्ट करंजा गावात जाऊ. त्याच्यामुळे आपल्याला, मला तरी वाटतं आपण रस्ता चुकलोय. त्याच्यामुळे आपण परत जाऊया. कारण का माझा अंदाज आहे हा डोंगर आहे, त्याच्यानंतर करंजा गाव आहे. जिथे करंजा जेटी तुम्हाला माहितीच असेल, जो अलिबागला तरीने जायचा मार्ग आहे. त्याच्यामुळे याच्या पुढे आपल्याला जाण्यात काय अर्थ नाही. त्याच्यामुळे चला आपण पुन्हा रिटर्न जाऊयात. पाण्याची टाकी आपल्याला पाहायची होती, पण आपल्याला इथं खूप पाऊल वाटा आहेत, त्याच्यामुळं थोडं कन्फ्यूज झालं आपण. पुन्हा त्या मार्किंग जवळ आपण जाऊन बघूयात काय तिथे वेगळी माहिती आहे का. आपण तो ॲरो बघून गेलो होतो, भरपूर पुढे गेलो होतो, जवळजवळ करंजाजवळ गेलो होतो आपण, पण आपल्याला पाण्याची टाकी काय मिळाली नाही. त्यामुळे आपण परत आलोय आणि पुन्हा आपण किल्ल्याकडे जातोय. चला. या भगव्यासाठी मानाजी आंग्रे आणि त्यांच्या मावळ्यांनी खूप रक्त सांडलं असेल, तेव्हा हा किल्ला
इंग्रजाच्या ताब्यातून आपल्याला मिळाला. आणि हे उरण बघा, उरण शहर पूर्ण तुम्हाला इथून पाहायला मिळतंय. एकदम मस्त व्ह्यू आहे. ती समोर तुम्हाला दिसते ती द्रोणागिरी नोड. आणि मित्रांनो, तुम्ही किल्ल्यावर येताना खालून वरपर्यंत येईपर्यंत कुठलंच खाऊचे दुकान तुम्हाला मिळणार नाही. जे काही खायचं असेल ते खाल ती खा, किंवा वरती घेऊन याल तर खा, आणि तो कचरा कराल तो स्वतःच्या बॅगीत वापस रिटर्न घेऊन जा. जसं आम्ही आता घरूनच चहा बनवून आणला होता, आता आम्ही चहा पितो आणि इथून निघतो. या चहा प्यायला या तुम्ही पण. मस्त निसर्गरम्य वातावरणामध्ये 1 कप टी, कडक एकदम मजा आली. मित्रांनो, द्रोणागिरी किल्ल्याची जेवढी माहिती होती ती मी तुम्हाला दिलेली आहे, आणि इथे येऊन जी माहिती मिळाली ती पण तुम्हाला मी दाखवलेली आहे, सर्व परिसर वगैरे. अशाच माहितीसाठी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, आणि इंस्टावरती सेम आय डी आहे, जर्नी विथ सुनील, या आय डीला जाऊन फॉलो करा आणि भावाला फुल सपोर्ट करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तात्पुरता राम राम. जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र.